शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। फार मोठ्या भाग्याने आपण आज या ठिकाणी येऊन बसून या जागेचे स्पंदन अनुभवतो आहोत की ज्या ठिकाणी महाराजांनी 3 दिवस समाधी अवस्था कितीतरी वेळा अनुभवली असेल, पण माहीत असलेली ही एकच घटना आहे. त्यांच्या जीवनात तसे अनेक वेळेला अनुभवलेले असते. त्याच्याबद्दल जे गजानन ग्रंथामध्ये या प्रसंगाचं वर्णन जे आहे ते हे गाव पिंपळगाव राजा, त्याच्या मध्ये वाहणारी नदी, नदीच्या पलीकडे असलेलं हे शिव मंदिर आणि इकडच्या बाजूला घनदाट अरण्य म्हणजे वन होतं की ज्या ठिकाणी गुराखी पोरं गुरं घेऊन चरायला घेऊन जातात. आता तो प्रसंग कसा घडला हे आपण त्या प्रसंगाचं वर्णन वाचता वाचता आपण बघूया. अवधूत वृत्तीचे महाराज भक्तांच्या उपचारांमध्ये सेवा घेत सतत राहणं शक्यच नव्हतं. कारण अगोदरचे जे प्रसंग बघितलं तर सतत लोक येणे, पायावर डोकं ठेवणे, हार घालणे, प्रसाद, हा सगळा जो भाग होता. कुठे अंगाला चंदन लावता आहे, या सगळ्या गोष्टींचे उपचार वस्तुतः हे अवधूत वृत्तीचे होते. त्यामुळे अवधूत वृत्तीच्या लोकांना उपचार पद्धतीमध्ये अजिबात रस नसतो. पण लोकांना हाताला धरून चालवणे हे ज्यांच्यावरती काम सोपवलं गेलेलं आहे, ईश्वरी कार्य, किंवा तेच कार्य मनात धरून ईश्वराने अवतार घेतला असं आपण म्हणू. आणि ते कार्य चाललेलं होतं. पण मुळातली वृत्ती ही अवधूत वृत्ती होती. त्यामुळे लोक पाया पडतात, हार घालतात, प्रसाद करतात, वेगवेगळ्या सेवा करतात, याचं कौतुक आणि सुख वाटणारे काही बुवा असतात. तसे काही महाराज नव्हते. ते एक प्रकारे हे सगळं भक्तांचं चालवून घेत होते. ती त्यांची काही प्रकृती नव्हती. सहन करीत होते. महिमा फार वाढला, लोक सारखे येऊ लागले आणि योग्याला एकांताची आवड असते ती मिळवण्यासाठी महाराज अरण्यांमध्ये जाऊ लागले. हवं तिकडं भटकावं म्हणजे अरण्यांच्या मध्ये महिना तिकडच राहावं, वाटेल तिथं बसावं, कोणालाही आपल्याबद्दल काहीही सांगू नये, समजून देऊ नये, हे तर झालं. पण मुख्यतः योगी योग समाधीमध्ये एकांतात राहतात, नुसतेच एकांतात राहत नाही. काही लोकांना पण एकांतात राहण्याची आवड असते, ते एकांतात राहतात. पण त्यांचं एकांतात राहणं आणि योग्याचं योग समाधीत एकांतात राहणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर महाराज जे राहत होते ते नुसते एकांतात नव्हते, तसे पण एकांतात राहत होते, पण योग समाधीमध्ये. ते जे देव आणि भक्त असे जे दोन असतात त्याच्यापैकी एकाचा अंत होतो.
आता देवाचा अंत होण्याचा प्रश्नच नाही, भक्ताचा सुद्धा अंत होण्याचा प्रश्न नाही. भक्ताचा जो वेगळेपणा असतो देवापासून त्याचा अंत होतो, त्याला एकांत असं म्हटलं जातं. अशा एकांतामध्ये महाराज राहत होते, म्हणजे ईश्वराशी एकरूप अवस्थेमध्ये. विविक्त देश सेवित्व अरतीर जनसंसदी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषांची लक्षणामध्ये हे सांगितलेलं आहे की विशेष आध्यात्मिक किंवा शांत निवांत अशा प्रकारचं वातावरण जिथं असेल, विविक्त देश सेवित्व, आणि त्याच्यामध्ये अजून त्याचा एक अर्थ आहे की शरीराच्या मध्ये सुद्धा एक विशेष भाग आहे की ज्या ठिकाणी योगसिद्धी होते, तो जो देश आहे तो विविक्त देश. या विविक्त देशामध्ये राहणारे विविक्त देश सेवित्व अरतीर जनसंसदी, लोकांच्या बरोबर राहत बसणे, या सर्व गोष्टींची फारशी रती नसणे, हे ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलं 13व्या अध्यायामध्ये. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, त्याच्यानंतर तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. हे सोडून बाकी सगळं अज्ञान आहे. पण ह्याच अवस्थेमध्ये ईश्वर तत्वाच्या एकरूपतेशी तसंच त्या अवस्थेमध्ये राहणं, त्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये महाराज सदतीतच तसं पण लोकांतर पावरते, पण एकांताची आवड होती, यात काही शंका नाही. प्रत्येक संत पुरुषाची एक प्रकृती असते. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. तशा प्रकारे यांची जी मूळ प्रकृती आहे ती योगी प्रकृती आहे. त्यामुळे योगी प्रकृतीमध्ये एकांतामध्ये योगावस्थेमध्ये राहणं हे होतं. त्यामुळे महाराज फिरत असत आणि एकांत स्थानामध्ये राहत असत. तसेच महाराजांना याची काही आवश्यकता नव्हती, ते काही साधक या अवस्थेमध्ये नव्हते, ते सिद्धच पुरुष अवतरलेले आहेत. त्यामुळे एकांत योग ही त्यांची आवश्यकता नसली तरी त्यांची आवड होती, यात काहीही शंका नाही. त्यानुसार एक प्रसंग घडला. गावाबाहेर म्हणजे या पिंपळगावच्या बाहेर ओढ्याजवळ बाजूला अरण्याची गर्द झाडी, त्यात एखादं शिवालय, अशी जागा म्हणजे योग्यासाठी स्वर्गच असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. एकदा महाराज शेगाव जवळच्या पिंपळगावला असे स्वच्छंद विचरण करीत गेले आणि गावाबाहेर योग समाधीला अनुकूल असे शिवमंदिर होते. तिथे आसनच करून गाढ समाधीमध्ये गेले. संध्याकाळी गुराखी पोरे ती गुरं घेऊन परतली आणि त्यांना पाणी पाजायला ओढ्यावरती या आले. आणि कोणी एक दोन जण सहज देवळामध्ये मंदिरामध्ये शंकराच्या दर्शनाच्या साठी म्हणून आले. तर त्या ठिकाणी एक साधू समाधीमध्ये पाहिलं त्यांनी, म्हणजे एक अतिशय शांत बसलेला एक माणूस पाहिला. त्याला काहीही माहिती नव्हतं. महाराज समाधीमध्ये होते, त्यांना पाहिल्यानंतर ते थक्क झाले आणि ते थक्क झाले पाहतच बसले. याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. कुणीतरी एखादा याला आश्चर्यवत पाहतो. शंकराचार्यांनी याचं विवरण करताना असं म्हटलंय की तो आश्चर्यासारखं त्याला पाहतो, म्हणजे जे पाहतो ते आश्चर्यच आहे असं पाहतो. जो पाहणारा आहे तो पण आश्चर्यवत असतो, कारण की तो एक वेगळाच योगी असतो की तो ते पाहू शकतो. त्याचं पाहण्याची पद्धत पण आश्चर्यवत असते, कारण की न पाहता पाहणं आहे. त्याला पाहायला गेलं तर ते वेगळेपणा निर्माण होतो. न पाहता त्याला अनुभवणं म्हणजे त्याचं पाहणं. म्हणून हे पाहण्याची पद्धत सुद्धा आश्चर्यवत पश्यती. आणि शंकराचार्यांनी असं म्हटलंय, अशा प्रकारची व्यक्ती ज्या वेळेला समाधीमध्ये असेल, तिला जर का दुसरी कुठली तरी व्यक्ती पाहिल तर तिला सुद्धा ती व्यक्ती आश्चर्य आहे असं वाटेल. म्हणून अशा अवस्थेतल्या योग्याला कोणी दुसरा पाहेल तर तोही त्या योग्याकडे आश्चर्य पाहत असल्यासारखा पाहतो. एवढा निश्चळ, शांत, अंतर्मग्न समाधी अवस्थेतला योगी पाहायला मिळणं हे भाग्यच
आणि ते लाभलेले ते गुराखी काही काळ निस्तब्ध होऊन समाधी अवस्थेतल्या महाराजांना पाहत होते. त्यांना ते दृश्य विलक्षण वाटत होतं. संत एकनाथ महाराज त्यांच्या देवघरामध्ये समाधी स्थितीमध्ये होते. त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये चोर शिरलेले होते आणि चोर शिरल्यानंतर त्यांनी घरातलं सगळं सामान वगैरे घेतलं, व्यवस्थित रीतीने ते त्यांचे बोचकी वगैरे बांधली आणि एक जण म्हटलं की त्या ठिकाणी त्या खोलीत दिवा दिसतोय, तिथं आपण गेलेलो नाही, म्हणून एक जण तिथं जाऊन गेला, बघितलं काय आहे ते. बघतोय तर त्या ठिकाणी तो थक्क येऊन पाहत बसला, कारण की नाथ महाराज समाधीमध्ये बसलेले, त्यांच्या चेहऱ्यावरती त्या समाधीतनं आलेली प्रसन्नता आणि प्रगाढता आणि त्याच्यामधलं असलेलं ते जे थोडस स्मित अशा प्रकारचा जो चेहरा आहे, त्याच्यामध्ये अतिशय शांत हा माणूस बसलेला आहे असं त्यांनी कधी पाहिलं नाही. तो एवढा काय पाहतो म्हणून दुसरा पाहायला आला, तोही पाहतच बसला. तिसरा चौथा सगळेजण ते चोर नाथ महाराजांना नुसते पाहत राहिले आणि त्यांची काहीतरी हालचाल झाली म्हणा किंवा महाराजांची नैसर्गिक रीतीने समाधी थोड्या वेळानंतर उतरली, तेव्हापर्यंत ते पाहतच होते. आणि ते समाधी उतरल्यानंतर त्यांनी, कारण की या चोरांना दरवेळेला पाहायची सवय काय, तर लोक भ्यायलेले पाहणं किंवा लोक झोपलेले पाहणं, याच्यापेक्षा तिसरी गोष्ट त्यांनी पाहिलेली नाही. कारण एखादी व्यक्ती इतकी सरळ शांत समाधी अवस्थेमध्ये आहे हे त्यांनी पाहिलेलंच नव्हतं. त्यांनी पाहिलं, किती झालं तरी अद्भुत आहे असं त्याला लक्षात आलं. कारण की किती झालं तरी चोर म्हटला म्हणजे माणूसच असतो आणि माणूस म्हटला की थोडा चोरच असतो, त्यामुळे एक प्रकार संबंध आहे. ते पाहता पाहता थक्क होऊन गेले ते. आणि नाथ महाराजांची समाधी उतरल्यानंतर महाराजांनी विचारलं, एकदम समोर एक काळे कबीर असे चोर समाधी उतरल्यानंतर माणसाचं काय वेळ, तो पुन्हा कायमच्या समाधीत जायचा एखादा जर का कच्चा असला तर नाथ महाराज त्याला पाहत होते. पाहिलं त्याने डोळे उघडले, अशा काही अवस्थेमध्ये होते. ईश्वर तत्वाशी एकरूपता लाभलेल्या अंतःकरणामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की त्याच्यामध्ये त्यांना भीती वगैरे वाटण्याचा काही प्रश्नच उद्भवला नाही. तुम्ही कोण आहात असं विचारलं. त्या चोरांना देखील असं वाटलं नाही की खोटं बोलावं. ते म्हणले आम्ही चोर आहोत. मग आम्ही चोर आहोत असं म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणले, मग सगळं काही घेतलं का? तर ते म्हणले की घेतलं. तर तेवढ्यात ते म्हणले थांबा, एक अंगठी राहिली माझ्या बोटामध्ये, म्हणून काढली आणि त्यांच्या पुढे केली. त्याचा इतका परिणाम त्यांच्यावर झाला की एकतर हा महापुरुष कळलंच होतं त्यांना. त्याच्यानंतर आपण काय करतो आहोत त्याच्या घरामध्ये, आणि त्याच्यामधनं हा विचारतोय, आपण सांगितलं आपण चोर आहोत. एवढं सगळं झाल्यानंतर हा आपली अंगठी काढून देतोय. लाजच वाटली, सगळी प्रवृत्ती बदलली. पुढे ते चोर चांगल्या मार्गाला लागले. हा सगळा प्रकार आपण नाथ महाराजांच्या जीवनातला पाहतो आहोत. तर ते तर चोर होते, हे तर भोळे भावईक अशा प्रकारचे गुराखी होते पोरं. त्यामुळे त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला काय झालं की ज्यांची अंतःकरण या प्रकारच्या व्यवसायात एक प्रकारे बधिरच झाली होती, त्यांच्यावर जर एवढा परिणाम होतो, तर ज्यांची अंतःकरण तशी कोमलच आहेत, तसे हे जरी का फार शिकलेले नाहीत, अमुक नाही, तरी देखील अंतःकरणापासून भाविक होते. त्यांच्या कृतीवरच ते पुढे दिसलं. पण त्यांनी अशा प्रकारे समाधी लागलेले महाराज असे कुठली व्यक्ती पाहिजे नव्हते. काही जणांना आपले बाहेर येऊन सांगायला लागले की आजवर त्यांनी असा माणूस पाहिलेला नाही. तुम्ही पण पहा, योग समाधीतला पुरुष तर सोडाच, पण कोणीही माणूस त्यांनी मंदिरात पाहिलाच नव्हता, कोणी येतच नव्हतं ते. पण हा माणूस जैसा निर्वातीचा दिपू सर्वदा निर्णय कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप आत्मस्वरूपावरती मग्न असलेला योगयुक्त, असा योगयुक्त पुरुष त्यांनी प्रथमच पाहिला. आणि काय गुराखी पोरांना यातलं काही माहिती नव्हतं. एवढा निवांत स्थानी तेवत असलेल्या दिव्याच्या ज्योतीसारखा शांत स्थिर बसलेला पुरुष पाहून ते भारावले आणि भांबावले सुद्धा की आता काय करावं हे त्यांना काही कळेल असं झालं. म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती एक समाधीत बसलेली, आपण तिथं आपला आता रोल काय,
हे आपल्याला सुद्धा कळणार नाही तर त्यांना ते कळण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्या अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीजवळ कोणताही व्यवहार खरं तर करू नये, पण त्याच्या त्या शांत निश्चलपणामुळे ते भांबावून गेले. काय करावं हे त्यांना कळेना. कोणी म्हणलं हा थकलेला दिसतोय म्हणून तोंडातून शब्द येत नाहीये, डोळे उघडत नाहीयेत, हा उपाशी दिसतो, याला आपण भाकर खायला देऊ. म्हणून त्यांनी त्या समाधीस्थ महाराजांच्या मुखापुढे भाकर धरली. ती भाविक गुराखी पोरं त्यांना हलवू लागली, पण साधू हलेला की बोलेल. एकमेकात ते बोलू लागले की काय बाबा याला झालंय ते कळेना, हा मेला म्हणावा तर बसलेला आहे आणि अंगही गार पडलेलं नाही, ऊन आहे. कुणी म्हटलं अरे भूत असेल मायावी रूप धरलेलं, तर त्याच्यावर दुसरा म्हणाला अरे शंकराच्या पुढे भूत कसं ये. म्हणजे असं हे सगळं त्यांचं बोलणं. तिथं महाराज तिथं समाधीत होते, त्यांना काही हे पत्ताच लागण्याचं कारण नव्हतं. अशा त्या अवस्थेमध्ये ते होते. तेवढ्यात एक जण म्हणला हा स्वर्गातला देव असेल, आपल्या भाग्याने आपल्याला त्याचं दर्शन होत आहे, चला आपण त्याचं पूजन करू. म्हणून त्यांनी गेळ्यामधून म्हणजे कापराचे बुदले असतात पाण्याचे, त्यातून पाणी आणलं आणि ते भक्तिभावाने त्यांच्या पायावर घातलं. जेव्हा ते समाधीत होते, समाधीत महाराजांच्या पायावर ते पाणी घातलं. कुणी वन्य फुलं आणली, त्याची माळ करून त्यांच्या कंठामध्ये घातली. कुणी जवळची कांदा भाकर नैवेद्यासाठी म्हणून वडाच्या पानावर ठेवून दिली त्यांच्या समोर. सगळ्यांनी नमस्कार केला आणि थोडा वेळ समोर बसून भजन केलं. त्यांना एवढं कळलं की काहीतरी दैवी आहे, त्यामुळे आपण हा देवच आहे, त्यामुळे त्याच्यामुळे आपण करणार काय तर त्याला नैवेद्य दाखवायचा वगैरे. त्यांना जे माहिती होतं ते सगळं त्यांनी केलं, कारण की भक्तिभाव आहे, त्याची काहीतरी अभिव्यक्ती होणारच होती आणि ते माहिती होतं. त्याप्रमाणे त्यांनी त्याचं पूजन केलं. त्याच्यापुढे थोडं भजन करावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे भजन केलं. आणि मग ते एकाला आठवण झाली की अरे गुरु अजून आले नाहीत, म्हणून तिकडचे लोक चिंतेत पडतील. म्हणून तो म्हणाला खूप वेळ झाला, दिवस मावळून गेला, लोक पाहायला येतील अजून का नाही आली गुरु आणि पोरं. म्हणून का मोठ्यातली दाणी वासरं गायींच्यासाठी हांबरायला लागतील. त्यामुळे चला गावातल्या शहाण्या वडील माणसांना आपण साधूची हकीकत सांगू, आपल्याला तर काही कळत नाहीये हे काय आहे. मग सगळ्या उठून नमस्कार करून गावामध्ये गेले. गुराखी पोरांचं नैसर्गिक सरळ वागणं, त्यांचा नैसर्गिक भाव हा पाहण्यासारखा आहे. त्यांना ती समजणी अवस्था कळण्या पलीकडची होती, पण इथे काही विशेष आहे आणि दैवी आहे एवढं मात्र त्यांना उमजलं. त्यांच्या साध्या भोळ्या पद्धतीने त्यांनी पूजन केलं, नैवेद्य दाखवला कांदा भाकरीचा, तेच त्यांच्याजवळ होतं. रानातली फुलं, जसं येईल तसं भजन. देवाला हे असं कोणतंही अवडंबर नसलेले भावाचे उपचार प्रिय असतात, असंच पूर्वीच्या कथांच्या वरनं आपल्या लक्षात येईल. दुसऱ्या दिवशी गावातली माणसं त्या साधूला पाहिला, गुराखी पोरांच्या बरोबर आली, तर तो कालच्यासारखाच बसलेला, काही फरक नाही. समोर ठेवलेला कांदा भाकरीचा नैवेद्य तसाच. त्यांच्यामधली शहाणी माणसं बोलू लागली. काही जण म्हणले की हा योगी आहे, समाधी उतरेल तेव्हा हा काहीतरी बोलेल. इतका वेळ बसला आहे, आता समाधी उतरण्याची वेळ आहे, तर त्याला त्रास देऊ नये. तर काही जण म्हणाले हे भगवान शिवच पिंडीच्या बाहेर येऊन आपल्याला दर्शन देण्यासाठी म्हणून बसलेले आहेत. हे भाव त्यांच्या मनात कसे प्रगट होत होते हे बघण्यासारखं आहे. चला यांना गावात नेऊ. एक जण म्हणला अहो समाधी तर उतरायला पाहिजे. समोर बसलेला योगी समाधीत स्थिर होता, पण पाहणारे मात्र स्थिर नव्हते. त्या योग्याची समाधी उतरवण्याची यांना घाई झाली होती, पण योग्याला समाधी उतरवण्याची घाई करता येत नव्हती. म्हणून भोवती होऊन शेवटी एक पालखी आणून त्यांना त्यात उचलून बसवलं. वाजंत्रीसह मिरवणूक काढली. अंगावर मधून अजून लोक तुळशी फुलं टाकत होते, गुलाल टाकत होते. जी काही वाद्य होती त्याच्यामध्ये भजन करत जय जय योगी राजमूर्ती, जय जय योगी राजमूर्ती असं भजन करत चाललेले, असा उंच स्वराने गजर करत मिरवणूक गावामध्ये आली. मारुतीच्या मंदिरात एका भव्य पाटावर त्यांना बसवलं. एवढं सगळं होऊन देखील महाराजांची समाधी उतरली नाही. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्याशी लोक म्हणाले आता आपण उपास करून त्यांच्यासमोर बसून भजन श्रवण करीत राहू, असा विचार करून लोक समोर बसले. तोवर महाराजांची समाधी हळूहळू उतरू लागली. चित्त चैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन गेल्याने स्वतःचं शरीर आणि संबंधित कोणत्याही गोष्टीचं यत्किंचितही भान राहिलं नाही, अशी ती निर्विकल्प समाधी होती.
आत्मारामात चित्त विराम पावलेलं होतं. आत बाहेर काय होतंय याची नोंद घेणारं चित्त, जे नाना प्रकारच्या वृत्ती आणि कृती निर्माण करतं, ते चित्त योग प्रक्रियेद्वारा परमात्म्याच्या स्वरूपाचा वेध घेऊन स्तब्ध आणि निस्तरंग होऊन त्याच्याशी तदाकार म्हणजे एकरूप होऊन गेलेलं होतं. असं त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे नाना गतींते पावविते ते चित्त वरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे. पै सरितेची नि ओघे सिंधू जळा मिनले गोगे. सिंधूच्या जळाला सरितेच्या ओघाने चित्त जसं मिळावं, गोगावर मिळावं, तशा प्रकारे चित्त चैतन्याला मिळून गेले. ते काय आणि ते एकदा सरिता सागराला मिळाल्यानंतर पाठीमागून कुठून आले मी असं पाहत नाही. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्राची होऊन गेले तसे चित्ताचे चैतन्याची झाले. ते तर यातायात निघाले घनानंदचे. घनानंद भरीव आनंदाची, भरीव परिपूर्णतेची, भरीव शांततेची अशी ती स्थिती. या अवस्थेतून खाली येताना चित्ताला या अवस्थेचं भान आलं तरी देखील त्याचा प्रभाव चित्तावर आणि शरीरावरती असतो. ते निसर्ग आणि शांत असतं. तसंच वातावरण त्याला हवं असतं. 3 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये असलेली व्यक्ती जेव्हा ध्यान धरून बसली होती सुरुवातीला, त्यावेळेला त्या गावाबाहेरच्या एकांतातल्या त्या शंकराच्या मंदिराच्या मध्ये बसलेली, जिथं कोणीही नव्हतं. आणि भानावर आल्यानंतर 3 दिवसानंतर त्यांनी पाहिलं की स्वतःचं शरीर वेगळ्याच ठिकाणी आहे आणि समोर अनेक लोक बसलेले आहेत आणि ते शांत स्तब्ध न बसता आनंद कल्लोळात जय जयकार करत आहेत. म्हणजे शांत अवस्थेतनं बाहेर पडतो आहे आणि त्यावेळेला समोर जय जयकार चाललेला आहे. हे एकदम विरोधी वातावरण वस्तुतः या अंतरंग स्थितीच्या दृष्टीने पाहिलं तर. त्यामुळे वस्तुतः त्यांनी किती त्रस्त व्हावं याची एकांतात गाढ ध्यानातून हळूहळू बाहेर पडणे याचा अनुभव आलेली व्यक्तीच याची कल्पना करू शकेल की जर का शांतपणाने समाधी अवस्थेतनं बाहेर पडताना बाहेर गडबड जर का चालते असेल तर त्या व्यक्तीला त्रास होतो. देहभान रहित अवस्थेमध्ये 2 दिवस राहून 3 दिवस राहून देहभानावर येताना आवाज जय जयकार पाया पडणे यांनी किंचितही त्रस्त न होता प्रसन्न राहणे हे फक्त योगेश्वराला जमू शकतं. अशा योगेश्वराचा योग अविकंपित असतो. म्हणजे ध्यानाच्या अवस्थेमध्ये समाधीमध्ये असताना त्याची जी स्थिती ती समाधी उतरल्यानंतर बाह्य जगताशी संबंधित होताना सुद्धा चित्त ईश्वराशी तदाकार अवस्थेमध्येच असतं आणि त्यावेळेला काही वेगळे पण वाटत नाही. बाह्य जगत काय अंतर जगत काय एकच परमात्मा आहे अशी ज्याची स्थिती ही योगाची पूर्णावस्था आहे. शिकवलं जनक राजाच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी गेले असताना जनक त्यांना म्हणाला तो सगळं सोडून एकटा माझ्याकडे ये. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की मी तर सगळ्या संबंधितांचा ऐश्वर्याचा आणि सर्व गोष्टींचा त्याग करूनच आलेलो आहे. तरी पण त्यांनी जवळ असलेल्या सगळ्या गोष्टी टाकून दिल्या. तरी जनक म्हणाला तुझ्या सर्व गोष्टींचा त्याग करून एकटा ये. मग त्यांनी अंगावरची वस्त्र टाकली. तरी जनकाचं म्हणणं तेच की सगळं त्यागून ये. मग त्यांनी विचार केला की आता फक्त माझं शरीर उरलंय मग शरीर त्याग करावा असं ते विचार करायला लागले. तेव्हा जनक म्हणाला शरीर त्याग करशील ते येशील कसा. ये म्हटलंय नुसतं शरीर त्याग कर असं म्हटलं नाही. शरीर त्याग करून येशील कसा. तेव्हा शरीर त्याग करून येता येणार नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की शरीरासंबंधी जो अहम आहे त्याचा त्याग करायला पाहिजे आणि तो केल्यामुळे आपलं चैतन्य स्वरूप ते अनुभवायला लागलं. त्यांना लगेच लक्षात आलं की काच्या त्याग करायचा. त्या अहमचा त्यांनी शरीराशी संबंधित अहमचा त्याग केला आणि मूळ चैतन्य स्वरूपामध्ये ते गेले. ते अनुभवू लागले आणि मग शुद्ध जाणीवेने ते पण अशाच प्रकारे निर्विकल्प समाधी अवस्थेमध्ये गेले. बाह्य संज्ञा शून्य होऊन गेले. अर्थात ही गोष्ट होण्यासाठी त्यांचा पूर्वीचा जन्मजन्मांचा अभ्यास त्याच्या पाठीमागे होता. चित्तामध्ये पूर्ण वैराग्य होतं. पण जनकाने त्यांना त्याच अवस्थेमध्ये काही काळ राहू दिलं
काही काळ म्हणजे 8 दिवस शुकदेव त्या अवस्थेमध्ये होते. आणि त्यानंतर विशिष्ट प्रक्रियेने त्यांनी त्यांची योग समाधी उतरवली. आणि ती उतरवताना जनक म्हणाला, आता जे आत पाहतो आहेस तेच डोळे उघडून बाहेर पहा. म्हणजे आतमध्ये जे परमात्मा पाहतोय तेच आता डोळे उघडल्यानंतर बाहेर पण तोच आहे, या भूमिकेतलं ते पहा असं म्हटल्यानंतर त्यांनी ते पाहिलं. आणि मग ही जी अवस्था जी आहे, हा जो बोध आहे तो जनकाकडून शुकदेवाला प्राप्त झाला. त्या बाबतीत एकनाथ महाराजांनी म्हटले की आपलं चैतन्य स्वरूप बाहेर आहे, त्यामुळे एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा देखलीसे, आतमध्ये असलेल्या चैतन्याची बाह्य विश्व ही शोभा आहे असं त्यांनी पाहिलं. समाधीत परमात्म्याशी एकरूप झालेल्या आत्मचैतन्य आणि विश्व चैतन्य एकच आहे हा जो बोध असलेला असा जो पुरुष आहे, ती योगाची पूर्णावस्था आहे, जी महाराजांच्या या घटनेमधनं लक्षात येते की ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला अशा प्रकारचं लोक जय जयकार करत होते आणि आनंद कल्लोळला होता. त्याने किंचितही त्रस्त न होता सहज त्यांच्याशी ते संबंधित होऊन राहिले. सामान्य माणसाला मुळीच हे जमण्यासारखं नाही. पहिल्यांदा समाधी करणं जमण्यासारखं नाही. त्याच्यानंतर जर काही ध्यान लागलं तर बाहेर काय आवाज वगैरे झाला तर तो केवढा तरी रागवतो. त्याच्यानंतर म्हणजे समाधीचं जाऊनच दे, पण रागवारागवी सुरू होऊ शकते. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर अशा अवस्थेमधनं त्याला असं वाटतं की आपण केवढ्या ह्याच्यात आलं. त्यांना काहीच वाटलं नाही. त्याच अवस्थेत कायमचे होते, त्यांना काही सुद्धा वाटलं नाही की योगाची परिपूर्ण अवस्था होती. 2 दिवस बाह्य संज्ञा शून्य अशा निर्विकल्प अवस्थेत 2-3 दिवस अशा निर्विकल्प अवस्थेत असलेले महाराज पूर्णावस्थेत असल्यामुळे समाधीतून बाहेर येताना लोकांनी केलेला कल्लोळ जय जयकार यांनी ते किंचितही तसं झाले नाही. जे परमतत्व आत तेच विश्वरूपाने बाहेर आणि स्वतः त्याच्याशी एक रूप, मग कोण कुणावर रागवणार आणि कशाने त्रस्त होणार. हे विश्वची माझे खरं हे एक भूमिका आणि या विश्वरूपाने मीच नटलेलो आहे अशा प्रकारची अंतरात्म्याची भाविक लोकांनी या कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती. तरी महाराजांच्या मधलं दिव्यत्व त्यांना पूर्ण जाणवत होतं. देव म्हणून ते त्यांच्या पायावर डोकं ठेवित होते, काहीतरी पदार्थ आणून नैवेद्य दाखवत होते. महाराजही त्याचा अल्प स्वल्प स्वीकार करीत होते. दुसऱ्या दिवशी ही वार्ता बाजारात शेगावच्या लोकांना कळली. बंगटलालांना हे कळल्यानंतर ते पत्नीसह पिंपळगाव मध्ये आले. तेही महाराजांच्या वियोगाने व्याकुळ झाले होते. त्यांनी हात जोडून शेगावला परत चला अशी महाराजांची विनंती केली. महाराज जावेत असं पिंपळगावच्या कोणालाही वाटत नव्हतं. कृष्णाला गोकुळातून मथुरेला न्यायला अक्रूर आला आहे असंच त्यांना बंकटलाल वाटला. पण पिंपळगावच्या लोकांचा बंकटलाल हा सावकार होता, त्यामुळे त्याला विरोध ते करणं शक्य नव्हतं. बंकटलालनी त्यांना समजवलं की शेगावला म्हणजे काही फार लांब कुठे जात नाहीये. महाराज बंकटलालने आणलेल्या गाडीत बसले. आता जय जयकार नव्हते, म्लान चेहऱ्याने मूक निरोप ते लोक देत होते. तर महाराजाला असं कसं वाटेल कुणाबाई, जणू सावकार आपली मालमत्ता घेऊन जात आहे असा पिंपळगावकरांच्या मनाचा भाव होता. तो भाव महाराजांच्या मनात प्रतिबिंबित झाला. महाराज वाटेत बंकटलालला म्हणाले, दुसऱ्याचा माल बळाने घेऊन जाणे ही सावकाराची रीतच असते, म्हणून तुझ्या घरी यायला मला भय वाटतं. लक्ष्मी प्रत्यक्ष विष्णूची पत्नी असून देखील तुम्ही तिला कोंडून ठेवलंय, तिथं माझ्यासारख्याचा काय पाड असं महाराज म्हणाले. म्हणून मी पळून गेलो तुझ्या घरनं. हे ऐकून बंकटलालला हसू आलं. तो म्हणाला, महाराज लक्ष्मी माता ही माझ्या कुलपांना देणारी नाही, तुम्ही तिथं होता म्हणून ती तिथंच स्थिर झाली. वस्तुतः महाराज येण्यापासून लक्ष्मी तिथं होती. बंकटलालचा भाव असा की महाराज देखील शरीराने त्याच्या घरी येण्याच्या अगोदर पासून त्याच्या घरात होते आणि देव अगोदर पासून होताच म्हणूनच ती लक्ष्मी स्थिर झाली. महाराजांच्या रूपाने तो प्रत्यक्ष आला एवढंच. त्या देवाला त्यांनी बळकट धरून ठेवलं होतं. समर्थांनी म्हटलेलं आहे, अंतरिवस्था नारायणे लक्ष्मीचं काय एवढे, याची लक्ष्मी तो आपण एक बळकटच धरावा. पहिल्यांदा ज्याला देव म्हणत होते ते महाराजांच्या रूपात तो मूर्त आहे हे त्यांनी जाणलं होतं.
महाराज त्याचे शंकर होते, त्याचे विष्णूही तेच होते. महाराजांचा मनोदय त्यांच्या शब्दातून व्यक्त झालेला त्यांनी जाणला की मला आता तुझ्या घरी तू कोंडून ठेवतोयस का काय. म्हणजे थोडक्यात म्हणजे महाराजांना घरात बंधनात राहणं मान्य नव्हतं, मानवत नव्हतं हे त्यांनी जाणलं. आणि त्या ठिकाणी तर बंगटलाल असं म्हणाला, जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही, आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. जिथं आई असेल तिथंच बाळ असणार आहे आणि बाळ असेल त्या ठिकाणी आईने राहायला पाहिजे. तुम्ही असल्यानंतर मला धनाची काही किंमत नाही, तुम्ही जिथं असेल तिथं मी येईल असं बंगटलाल म्हणतात. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर, माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. हे घर माझं उरलेलं नाही, हे घर सगळं तुमचंच आहे. घर मालका कारण, घराचा मालक आहे तुम्ही. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून, घराला रक्षण करण्यासाठी शिपाई ठेवलेला आहे तसा मी आहे असं बंकटलाल म्हणतो. आणि तुम्ही घर मालक आहात आणि तुम्हाला जर का बाहेर जायचं असेल तर मी कुठलं अडवणार आहोत, तुमच्या सत्तेत मी आहे, माझ्या सत्तेत तुम्ही नाही आहात. तुम्ही पाहिजे त्यावेळेला पाहिजे तिथं जाऊ शकता, पण मतदान घरात राहा. जैसे तुमच्या इच्छेला म्हणा तैसेचे तुम्ही वागावे, जैसे तुमच्या इच्छेला म्हणा तैसेचे तुम्ही वागावे. बंकटलालच्या भक्तीची प्रत फार उंचीची होती. आई म्हणेल ते मुलाने ऐकायचं असतं. असं असलं तरी मूल आईपाशी हट्ट करू शकतं. गुरूंच्या बाबतीत मात्र याच्या पुढची गोष्ट असते, आपली इच्छा त्यांच्यावर लादायची नसते. हेही थोडंसं सोपं आहे, पण त्यापुढे असलेली गोष्ट म्हणजे त्यांची इच्छा जाणायची असते आणि आपण त्याप्रमाणे वागायचं असतं. आणि हीच मुख्य गुरुसेवा होय. या अर्थाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वामींच्या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसवा, येण ते गा पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनोभावाप्रमाणे वागायला न चुकणे ही परमसेवा सोडून आपल्याला सोयीस्कर वागणे हे वाणिज्य म्हणजे स्वतःचा ऐहिक नफा पाहत बसणं होय. बंकटलाल सावकार होता. ऐहिक नफा पाहणं हे त्याच्या व्यवसायातच होतं, त्याच्या घरातच होतं, पण गुरूंच्या बाबतीत हे त्याच्या मनात शिरलं नाही. हा प्रसंग महाराजांच्या समाधी योगाची परिपूर्णता सांगणारा आहे. त्यात त्यांच्या योगशक्तीचा पूर्ण आविष्कार आहे. आणि त्याचप्रमाणे बंकटलालच्या परमभक्तीच्या आविष्काराने हा प्रसंग पूर्ण झाला आहे. हरिओम तत्सत. हा प्रश्न जसा आहे तसा महाराजांच्या चरणी अर्पण असतो. सच्चिदानंद विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कर्म करा परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.